आज आपण मेकअप करणार आहोत. माझ्याकडे पण टाईम नाही, तुमच्याकडे पण टाईम नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा एम्ब्रोलिसिसचं मॉइश्चरायझर मी यूज करते आणि हे मॉइश्चरायझर आहे ना 2 in 1 आहे. म्हणजे तुम्ही जर हे मॉइश्चरायझर जर लावलं तर तुम्हाला प्रायमर लावायची बिलकुल पण गरज पडणार नाही. आता मी हे मेकअप स्टुडिओचा हा जो शेड आहे ओरिएंटल शेड आहे. तर जिथे-जिथे अनइव्हन स्किन आहे ना, जसं की डोळ्याखाली आपल्या प्रत्येकाच्या डोळ्याखाली काळं असतं आणि दॅट इज अ नॉर्मल यार. परत मला नोजच्या ठिकाणी फाउंडेशनमध्ये मी इथं घेत आहे नारचं फाउंडेशन. तो आहे पंजाब शेड आणि ह्याला सुद्धा छान अशा पद्धतीने ब्लेंड करून घ्यायचं आहे. थोडंसं काय करते ना, मी इथं थोडंसं डार्क लावते कन्सिलर. एक फेअर शेड घेते म्हणजे माझ्या स्किन टोनच्या 3 to 4 शेड जो आहे तो फेअर आहे करते आणि त्याला एकदम छान पद्धतीने जे आहे ते ब्लेंड करा. ऑफकोर्स मी लॉरा मर्सियाला कशी विसरू शकते. तर ही लूज पावडर घ्यायची आहे आणि तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर जी आहे ती अप्लाय करायची आहे. ते की लूज पावडर लावल्यामुळे काय होतं, बेस कुठं हल्लाय माझा बघा. फुलाचं ब्रॉन्झर घेते. इवन तुमच्याकडे हे जर नसेल ना, तुमच्याकडे ब्राऊन शेड जर असेल ना या कलरचा आय शॅडो मधला, तर तुम्ही हे बघा नोज पासून जे आहे ते इथून डायरेक्ट लावू शकतात आणि त्याला फक्त काय करायचे, ब्लेंड करायचे. आणि आता मी डायरेक्ट पावडर ब्लश अप्लाय करते. तर हे टिप्सीचं आहे, खूप छान आहे. तुम्हाला हायलायटर पाहिजे असेल तर हे डिअरचं हायलायटर मस्ट आहे. आणि हे फक्त काय करायचं आहे ना, हे इथं लावायचं. स्टेप आहे कॉम्पॅक्ट पावडर. तर मी मॅकची कॉम्पॅक्ट पावडर लावते. आता कधी कधी काय होतं ना, की मला जास्त आय मेकअप हेवी नाही पाहिजे, कारण की नॅचरल बेसिसवर आपण एवढं आय मेकअप नाही करू शकत किंवा स्मोकी आईज करू. तर मी काय करते, हुलाचं हे जे ब्राउन्झर आहे ना ते सगळीकडे लावून देते. ते आहे ते आपण मस्करा लावायचं आहे. तर माझं फेवरेट आहे काजळ फेसेस कॅनडाचं आणि ते लावल्यानंतर जे आहे ना, मी मग खाली जे आहे ते मस्करा अप्लाय करते. हे मॅकचं लिप लायनर आहे आणि नेक्स्ट आहे ती ही रेवलॉनची लिपस्टिक. रेवलॉनचा हा फिक्सर तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.